नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लागलेले सगळे दोष, भोग, तळतळाट यातून कायमची सुटका होण्यासाठी तुम्हाला कोणता उपाय रोज करायचा आहे याबद्दलची संपूर्ण मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर या अगोदर तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न ही नक्की लिहा. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री बाळूमामा प्रसन्न. आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की घरात सगळं सुरळीत सुरू असतं, मात्र त्यानंतर अचानक घरावर संकट येण्यास सुरुवात होते. काहीतरी घरामध्ये वाईट विचार, घरामध्ये तंटा भांडण असे चालू होतात. आपली आर्थिक परिस्थिती खालावते, पैशाकडं आपण कमी पडतो. कुटुंबातील एखाद्याला सदस्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीही कारण नसताना घरात ग्रहकलह वाढतो. पती पत्नीमध्ये भांडण होतात, किटकिट होते, तंटा होते. घरामध्ये नैराश्याचं वातावरण तयार होते. भक्तांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर कधीकधी तुम्हाला ही परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर जाते की गोष्ट घटस्फोटापर्यंत पोचते. एवढं मोठं भांडण होतं आपल्या घरामध्ये. या गोष्टी का घडतात? हा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नवरा बायकोच्या दोघांमध्ये का येतो? त्यासाठी अनेक कारणं असू शकतात, अनेक प्रॉब्लेम्स असू शकतात, अनेक प्रश्न असू शकतात. भक्तांनो, मात्र जर तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स असतील, दोष निर्माण झाला असेल, तरी घरातील तुम्हाला या प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतं, सामना करावा लागू शकतो त्या अडचणींचा. तर आपण भक्तांनो अनेकदा अशा काही छोट्या छोट्या चुका करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, आज आपण घरातील काही दोष दूर करण्यासाठी, प्रॉब्लेम्स, काही प्रश्न असतील, काही आर्थिक अडचणी असतील, घरातील भांडणतडचा असतील, ते दूर करण्यासाठी काही सोपे उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातील दोष दूर होऊ शकतो. तुमची सर्व प्रॉब्लेम्स, ज्या काही समस्या असतील, यापासून सुटका तुमची होणार आहे. भक्तांनो, आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट, काही आर्थिक अडचणी आणि करणी बाधा असेल, भूत बाधा असेल, यापासून जर तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर रोज तुम्हाला करायची कामे आहेत. तर कोणते? तर भक्तांनो, हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेले दोष, सर्व काही तुमच्या आर्थिक समस्या, घरात जी भूतबाधा आहेत, त्या सगळ्यांपासून आपल्याला मुक्तता होते. तर कधी होते तर तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे. हा उपायाचं तुम्ही पालन केल्यानंतरच होणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरात लक्ष्मी कायम नांदते, पैसा कायम टिकून राहतो, घरात समस्या कोणत्याही होणार नाहीत, ही मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतोय भक्तांनो. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, संपूर्ण बघायचा आहे. तसेच भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, आपल्या घरामध्ये असलेले सगळे जे काही भोग असतील, दुःख, कष्ट होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. जर तुम्ही हा उपाय केला तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. आर्थिक समस्यापासून आपण दूर जातो, लक्षात ठेवा भक्तांनो. तसेच आपल्यामध्ये काही असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात. चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये, सकारात्मक गोष्टी आपल्या घरातील सगळ्या सदस्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या भोवती सतत दैवी शक्तीचे एक वलयचक्र निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे भक्तांनो. जे काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या एका एका वाक्यामध्ये, एका एका शब्दामागे सत्य परिस्थिती आहे भक्तांनो. त्यामुळे तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा. नियमित मंदिरात जाऊन आपल्याला तसेच असंख्य फायदे मिळू शकतात. ते कसे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, बघणार आहे. प्रतिदिवस देवपूजा करत असल्यावर आणि मंदिरात जाण्याने खूपच फायदेशीर ठरतं. हे 35 लावं. मंदिरात रोज जाण्याने भक्तांनो व्यक्तीला जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडतात.
आपल्या जीवनामध्ये बदल घडायला चालू होतात. ज्या काही विचार नकारात्मक गोष्टी निघून जातात, सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये येऊ लागतात. भक्तांनो, मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ मिळतात. तसेच रोज देवपूजा आपण करत असतो, भगवंतासमोर हात जोडून करत असतो. आपण जेव्हा भगवंतासमोर बसतो, हे 35 लाभ आपल्याला मिळत असतात. लक्षात ठेवा. अनेकदा असे आपल्याला बघण्यात येते की लोक मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांती करण्यासाठी, तर काही जण देवांची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या भक्तांनो, मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपले सर्व आधी वेदी, दुःख, यातना, ज्या काही समस्या, जे काही प्रॉब्लेम्स आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांतपणे आपण देवाच्या चरणाकडे आपण वलीन होतो. अशी जागा म्हणजे भक्तांनो मंदिर असते. श्री बाळूमामा यांच्या मते मामा आपल्याला सांगतात, अरे माझ्या बाळांनो, अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिराकडे गेले, मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत भक्तांनो. तसेच सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत भक्तांनो, कारण की काही लोकांच्या मागे कामे असतात, काही लोक बिझी असतात, त्यामुळे त्यांना जाऊ शकत नाहीत. तर अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं देवाचं, आपल्या कुलदेवतेचं मंदिर तयार केलेलं पाहिजे. आणि केलेलं कोणाकोणाच्या घरी हे मंदिर तयार केलेलं असतं. जास्त करून भक्तांनो लोक देवाला आठवड्या व्यतिरिक्त पूजापाठ देखील करत नाहीत. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. रोज लहान लहान मंदिरात पूजा करणं खूप शुभ असतं. आपल्या घरामध्ये मंदिर असणं हे देखील खूप शुभ असतं. यामुळे आपण सकारात्मक गोष्टींमुळे आपण भरलेले राहतो. आपल्या डोक्यामध्ये कायम सकारात्मक गोष्टीचे विचार येतात, नकारात्मक गोष्टी कधीच खेळत नाहीत. त्यामुळे मंदिरामुळे भक्तांनो केवळ आध्यात्मिक लाभच नाही, तर आरोग्यदायी सुद्धा खूप आपल्याला फायदे मिळत असतात. अनेक लोकांना या लाभाबद्दल भक्तांनो माहीत नाही, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे मिळतात. भक्तांनो, या व्हिडिओमध्ये अजून आपण पुढे जायच्या अगोदर माझी तुम्हाला भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, विनंती आहे की कृपया चॅनलला लाईक करा, ठीक आहे. आणि भक्तांनो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न, जय महालक्ष्मी असं लिहा भक्तांनो. आपली माता लक्ष्मी वरची आणि स्वामींवरची भक्तांनो आणि मामांवरची श्रद्धा व्यक्त करता. भक्तांनो, पहिली गोष्ट म्हणजे जर आपण रोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो. भक्तांनो, अपमृत्यू, अपघात, हत्या, आत्महत्या यासारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनामधून दूर राहतील. तसेच दुसरी गोष्ट, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक ताकद असते. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्या जवळ नकारात्मक ऊर्जा देखील राहत नाही, सकारात्मक गोष्टीच त्याच्यामध्ये येत असतात. लक्षात ठेवा. तसेच नकारात्मक ऊर्जा जवळ देखील फिरकत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीमध्ये निर्भय जीवन बदलतो, जीवन जगतो. लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट भक्तांनो, ग्रहबाधापासून आपली मुक्तता होते. मंगळ दोष आणि शनी दोष, कोणत्याही ग्रहांची बाधा, 7.5 किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची काही गरज नाही भक्तांनो. तर चौथी गोष्ट भक्तांनो, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, पूजा पाठावर विश्वास ठेवतो, विचारपूर्वक विहार करता. लक्षात ठेवा तुम्ही. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही. नित्य नेमाने हनुमान चालिसाचा पाठ करावा, बाळूमामांचे मंत्र जपावे, हे खूप आवश्यक आहे भक्तांनो. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी.
तसेच हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला करायचा आहे, नित्य नियमाने करायचा आहे. तसेच शनिवारी शनिदेवाचा पूजा करायची आहे, शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे भक्तांनो. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा माराव्यात. त्यामुळे घरातील सर्व प्रकारचे दोष, जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे कर्जबाधा असतील, भूतबाधा असतील, ते निघून जातील, लक्षात ठेवा. 5वी गोष्ट, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थिती संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे काय तर भक्तांनो, तो भावनांच्या आहारी जातो, जास्त कठोर होतो. प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासाठी सामान्य असते, तो संतुलित राहतो भक्तांनो. 6वी गोष्ट, आपण मंदिरामध्ये गेल्याने जो काही व्यक्ती योग्य अयोग्य गोष्टी समजतो, कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही, फालतू विचारात तो अडकत नाही, मनामध्ये फालतू विचार येणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. मंदिरामध्ये गेला तर आपल्याला भगवानाची, देवाची कृपा मिळते, आपल्याला कायम आशीर्वाद मिळतात भक्तांनो. 7वी गोष्ट म्हणजे मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून त्या व्यक्तीचे काहीही वाईट करू शकणार नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती आणि वर्तनाने लोकांना नाराज करतात, यामुळे शत्रू त्यांचे वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत, ते पाठीमागूनच कायम वार करतात, लक्षात ठेवा. त्यामुळे या गोष्टीकडे आपण बाळूमाच्या प्रिय भक्तांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. 8वी गोष्ट भक्तांनो, अंधश्रद्धेच्या श्रेणीत येणारे असे लोक मंदिरात जाणाऱ्या लोकांचं काहीही बिघडू शकणार नाहीत. कारण आपण मंदिरामध्ये जात असतो, आपल्या पाठीवरती भगवान हनुमानाचा हात असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं कोण सुद्धा वाईट करू शकत नाही. 9वी गोष्ट, तो कर्जात बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतलं जावं. तर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच आपल्याला भक्तांनो मंदिरात गेल्यामुळे आपल्याला मिळतात, लक्षात ठेवा. तसेच मनात मंदिरावर विश्वास असेल तर अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळते. जर आपण बेरोजगार असेल, काही काम नसेल, उद्योगधंदा नसेल आणि आपला व्यवसाय उद्योगधंदा चांगला चालत नसेल, तर निश्चितच आपण दररोज मंदिरात भक्तांनो जाणं खूप गरजेचं आहे. मंदिरात गेल्यामुळे आपल्याला लवकरच यश प्राप्ती होते, आपण यशस्वी होतो, ठीक आहे. तसेच मंदिरात जाऊन प्रार्थना, पूजापाठ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसे भक्तांनो काही झालं तरी तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. 10वी गोष्ट भक्तांनो, अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत असते, कायम त्रास देत असते भक्तांनो. त्यामुळे ते तणावात राहू शकतात, त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये हे सगळं राहत नाही. 11वी गोष्ट, दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील समस्या, घरातील जे काही प्रॉब्लेम्स, अडचणी असतील, भांडणे असतील किंवा घरामध्ये जे काही कलह, दंगा असेल, तर तो वातावरण आनंदमय राहतो, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला मंदिरात जाणे खूप गरजेचं आहे. 12वी गोष्ट, सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो. सकाळी मंदिरामध्ये चालत गेल्याने आपला उद्योगधंदा वाढतो. 13वी गोष्ट, मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो, पण मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो, लक्षात ठेवा. असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो. तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होऊ शकतो भक्तांनो. या सर्व गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच बाळूमामा सांगतात की शत्रू बाहेर नसतो भक्तांनो, जो आपल्या मनात असतो. आपल्या मनात जर राग, मत्सर, दोष असेल तर तेच आपल्या दुःखाचं कारण बनतं. पण जर आपण प्रेम, क्षमा,
आणि शांतता ठेवली तर सगळे दोष आपोआप दूर निघून जातात भक्तांनो. तसेच दररोज नामस्मरण केल्याने मन शांत होतं, वाईट विचार नष्ट होतात. तुम्ही जर मनापासून चांगले विचार ठेवले, कोणाचं वाईट केले नाही आणि रोज देवाचं नाव घेतलं तर तुमचं रक्षण हा स्वतः ईश्वर करतो. लक्षात ठेवा, असं बाळमामांचा ठाम विश्वास आहे. बाळमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, वाईटावर विजय मिळवायचा असेल तर चांगुलपणाचं शस्त्र वापरा. म्हणूनच रोज हे एक काम करा, नामस्मरण, चांगले विचार, कोणाबद्दलही वाईट भावना नाही ठेवायच्या. हे केल्याने तुमच्यावर कोणताही दोष लागणार नाही भक्तांनो. तसेच जीवनात आपल्याला जे दोष, भोग, अडचणी, संकटे येतात ते अचानक येत नाहीत. ते आपल्या पूर्वकर्माचे फळ असतात. बाळमामा कायम आपल्याला सांगतात की कर्म टाळता येत नाही, पण त्याची तीव्रता कमी करता येते. यासाठी त्यांनी एक सोपा मार्ग दिला. दररोज नामस्मरण, मन शुद्ध ठेवणे, सत्कर्म करणे हा अत्यंत खूप सोपा मार्ग आहे भक्तांनो. नामस्मरणाची खरी शक्ती मामा सांगतात, नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने घेणं आहे. जेव्हा तुम्ही रामकृष्ण हरी, श्री बाळमामा प्रसन्न, तुमच्या इष्ट देवतेचे नाव मनापासून घेतात, तेव्हा तुमच्या आतल्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. मनातील भीती, चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो. बाळमामा म्हणतात, देवाचं नाव म्हणजे जीवाला आधार देणं, औषध घेणं असतं. लक्षात ठेवा. अशाच भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश, दैवी विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटमध्ये बाळमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो. आणि तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळमामा. श्री स्वामी समर्थ.